पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. दरम्यान निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जगाचा विचार न करता भारताने आपल्या देशाचे हित लक्षात घेऊन पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करणे गरजेचे आहे. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची योग्य वेळ असून भारताने पारंपरिक युद्ध करावे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेण्याकरता आपल्याकडे अनेक मिलिटरी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे जसा आपण उरी हल्ल्यानंतर केला होता, स्पेशल फोर्सेसचा वापर करून आपण पाकिस्तानवरती हल्ला केला, तो एक ऑप्शन आहे. दुसरा आपण बालाकोट स्ट्राईक जसा केला होता एअरफोर्सच्या मदतीने, तो दुसरा ऑप्शन आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्य हे LOCवरती तैनात आहे, तर त्यांचं आपण खूप नुकसान करू शकतो. आपण तोफखान्याचा किंवा आर्टिलरीचा वापर करून पाकिस्तानचे जे पिकेट्स आहे, पाकिस्तानच्या कंपनीज आहेत, पाकिस्तानचे बटालियन हेडक्वार्टर्स आहे, यांचं खूप नुकसान करू शकतो. ब्रिगेड हेडक्वार्टरचं खूप नुकसान करू शकतो. आपल्याकडे क्षेपणास्त्र आहे, त्यांचा वापर करून आपण पाकिस्तानचे डिव्हिजन हेडक्वार्टर्स, कोर हेडक्वार्टर्स, पाकिस्तानच्या ऑर्डनन्स फॅक्टरीज, पाकिस्तानचे दारूगोळा बनवणारे कारखाने यांच्यावरती हल्ला करून त्यांचं तिथे खूप नुकसान करू शकतो. त्याच्याशिवाय आपण हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करू शकतो. आपण ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तानी सैन्यावरती वेगवेगळे हल्ले करू शकतो. आणि शस्त्र तर आपल्याकडे भरपूर आहेत, ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत. आणि ज्या वेळेला भारतीय सैन्य हल्ला करेल त्याच वेळेला एअरफोर्सचा पण वापर केला जाऊ शकतो. परंतु मला वाटतं जो सर्वात चांगला ऑप्शन आहे ते म्हणजे पाकिस्तानच्या बरोबर युद्ध. पाकिस्तानच्या सैन्यावरती पूर्ण काश्मीर सीमेवरती 780 किलोमीटरची सीमा जी LOC आहे, तिथे एका वेळेला हल्ला करून पाकिस्तानच्या विरोधात युद्ध सुरू करणं. हे झालं तर पाकिस्तानला त्यांचं जे 50% सैन्य दहशतवादी विरोधी अभियानामध्ये बलुचिस्तानमध्ये फसलं आहे, त्यांना तिकडून काढावं लागेल. तसं झालं तर बलुचिस्तानला इंडिपेंडन्स डिक्लेअर करता येईल, कारण तिथे पाकिस्तानी सैन्यच नसेल. याच्याशिवाय तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानसुद्धा जो खैबर पख्तूनख्वाचा भाग आहे तो अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अवस्था एक देश बनून आणि पाकिस्तानी सैन्याची अवस्था अत्यंत बिकट होईल. युद्ध हा नक्कीच एक पर्याय आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी सैन्याची क्षमता नाही युद्ध करण्याची, आणि जर त्यांनी केलं तर त्यांचं प्रचंड नुकसान होईल. आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलायचं म्हटलं तर ती अत्यंत बिकट आहे. त्या मानाने आपली आर्थिक परिस्थिती फारच चांगली आहे. आणि आपण जर इच्छाशक्ती दाखवली तर पारंपरिक युद्ध पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता एक महत्त्वाचं पाऊल असू शकतं. जगाचा विचार केला तर हे युद्ध करणं किती सोपं. असं आहे, जगाचा विचार किती करायचा आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. युक्रेन कोणाचं ऐकायला तयार नाही आहे, रशिया कोणाचं ऐकायला तयार नाही आहे, इस्रायल कोणाचं ऐकायला तयार नाही आहे, हमास दहशतवादी गट कोणाशी ऐकायला तयार नाही आहे, हिजबुल्ला कोणाचं ऐकायला तयार नाही आहे. आणि हे फक्त दहशतवादी गट किंवा छोटेसे मिलिशिया आहेत. ते जगाचा किती विचार करायचा आहे आपल्यावरती आहे. हे सगळे का युद्ध करतायत, हमास का युद्ध करते किंवा इस्रायल का युद्ध करते, ते थांबायला का तयार नाही आहे? कारण त्यांना वाटतं आहे की त्यांचं जे राष्ट्रीय हित आहे ते युद्ध करूनच त्यांना करता येईल, तर म्हणून ते युद्ध करतायत. तर जगाची पर्वा करण्याचं आपल्याला काहीही कारण नाही. आपण जर इच्छाशक्ती असेल आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल, आपल्याला युद्ध हा एक अतिशय चांगला पर्याय, तो आपण करायला पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.